नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण इंदिरा संतांची खूप छानशी कविता ऐकणार आहोत. मुलं मोठी झाली की त्यांचं जग वेगळं असतं. आपण काही सांगितलं तर ते ऐकत नाहीत, कुठल्या गोष्टी वेळेवर करत नाहीत आणि आई ही वैतागून जाते. ती वैतागलेली आई इंदिरा संतांनी या कवितेमधून मांडलेली आहे. ऐकूयात. किती उन्हे वर आली, उठवले तर उठत नाही. किती उन्हे वर आली, उठवले तर उठत नाही. घरातला हा मोठा मुलगा घरासारखा राहत नाही. घरातला हा मोठा मुलगा घरासारखा राहत नाही. मला हाका मारू नका, माझा चहा झाकून ठेवा. मला हाका मारू नका, माझा चहा झाकून ठेवा. माझी वाट पाहू नका, माझं ताट वाढून ठेवा. माझी वाट पाहू नका, माझं ताट वाढून ठेवा. मनापासून वागत नाही, वडीलधाऱ्यात मिसळत नाही. मनापासून वागत नाही, वडीलधाऱ्यात मिसळत नाही. भावंडात रमत नाही, बारीक सारीक घरची कामे याचा काही संबंध नाही. भावंडात रमत नाही, बारीक सारीक घरची कामे याचा काही संबंध नाही. काही विचारलं तर बोलत नसतो, काही सांगितलं उठून जातो. सगळ्यांच्या नशिबाला आहे बघा हे. काही विचारलं तर बोलत नसतो, काही सांगितलं उठून जातो. दारात स्कूटर फरफटते, पटकन निघून जाण्यासाठी आता प्रत्येकाच्या दारासमोर गाडी आहे. अगोदरच्या काळात बरं होतं, आपलं बाहेर उठून अंगणात जाऊन बसायचे लोक. दारात स्कूटर फरफटते, आला गेला एवढंच कळते. याच्या वेळी दिवस राहिले, याच्या वेळी दिवस राहिले, दिवस भरता अवघडून गेले. 9 महिने पोटात वाढवायचं असतं लेकरांना, तर 9 ते तेवढं ओझं घेऊन प्रत्येक काम करायचं असतं आईला. तिच्या मनाची अवस्था किती बिकट असते बघा. याच्या वेळी दिवस राहिले, दिवस भरता अवघडून गेले. अवघडणे हे असहाय्य झाले. इतका त्रास होतो शेवटी की बसायला येत नाही, उठायला येत नाही, कशात मन लागत नाही. सारखं मनामध्ये दिवस मोजत असते आई की कधी बाबा तारीख येईल आणि कधी सुटका होईल म्हणून. अवघडणे हे असहाय्य झाले, कधी सुटेन कधी सुटेन. हिशेबाचे क्षण मोजत राहिले. कमीत कमी मोजण्यासाठी तारीख तरी असते, दिवस तर असतात की एवढे झाले तेवढे झाले, त्यानंतर आपण सुटू म्हणून वाट बघत असते आई. परंतु मुलं मोठी झाल्यावर बघा, तशीच आज मनोमनी ओझ्यांनी या अवघडून गेले. काळजींनी चिंतांनी पोरांचं कसं होईल ह्या म्हणून आई काळजी करत असते. तशीच आज मनोमनी ओझ्यांनी या अवघडून गेले. कधी सुटेन कधी सुटेन. हिशेबाचे गणित मात्र हरवून बसले. हिशेबाचे गणित मात्र हरवून बसले. मूल पोटात असल्यावर हिशोब तरी असतो की आज होईल उद्या होईल 4 दिवसांनी होईल, पण मूल समोर असताना कधी सुटेन कधी सुटेन. कधी ह्याच्या काळजीतून माझा जीव सुटेल, कधी निवांत होईल, कधी ह्याचं सगळं चांगलं होईल असंच आई म्हणत असते. म्हणून म्हणले बघा, अगोदर म्हणले हिशोबाचे क्षण मोजत राहिले आणि शेवटच्या ओळीत कवयित्री म्हणतात हिशेबाचे गणित मात्र हरवून बसले. कारण आता इथं गणित सोडवायचंच नसते, कारण ते सोडवताच येत नाही. कारण स्वभाव भिन्न असतात आणि भविष्याची कुणाला चाहुलय काय होईल काही सांगू शकत नाहीत. अतिशय सुंदर ही 2 शेवटची कडवी आहेत. कशी वाटली कविता तुम्हाला? आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.